हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज आपण बघणार आहे शेवचे लाडू। तर आता सकाळची सगळी कामं झालेली आहेत आणि किचन ओटा सुद्धा भांडी सगळं आवरून झाल्यानंतर मी हे लाडू बनवायला घेत आहे। आता सगळी कामं झाल्यानंतर आपण असं कोणतं काही वेगळं करायचं असेल तर ते घेतलं तर नंतर आपल्याला जास्त पसारा पडत नाही किंवा आपल्याला पण खूप सगळं काम केल्यासारखं वाटत नाही। म्हणजे अगोदरची रोजची नेहमीची कामं सगळी आवरलेली आहेत। तर आता लाडू बनवण्यासाठी इथं मी शेवचे लाडू आज बनवणार आहे। तर हे पीठ आहे ते डाळीचं पीठ। आता इथं बघा गावाकडे मोठ्या चक्कीवरून दळलेलं असतं, तर हे पीठ असतं ते जास्त बारीक नसतं। तर आता कोणत्याही एका भांड्यानं तुम्ही हे पीठ मोजून घेऊ शकता, म्हणजे आपल्याला नंतर पाक बनवण्यासाठी साखरेचा अंदाज व्यवस्थित येतो आणि मग आपले लाडू बिघडत नाहीत। तर इथं मी बघा हे पातेल आहे ते छोटं पातेल आहे, तर एवढं 2 पातेल एवढं हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आणि पीठ चाळून जरी ठेवलं असलं तरी परत एकदा याला चाळून घ्यायचं, म्हणजे काय होतं की पीठ मळताना व्यवस्थित मळलं जातं, एकसारखं सगळं पीठ राहतं, आपल्या पिठामध्ये गाठी वगैरे अजिबात राहत नाहीत। तर हे पीठ चाळून झालेलं आहे। आता एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मळण्यासाठी मी काढून घेत आहे। आता बघा आपल्याला शेवचे लाडू बनवायचे म्हटल्यानंतर ते आपण शेवग्यातून पाडत असतो, त्यामुळे जास्त घट्ट नाही किंवा पातळही नाही, तर मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं। आता ही घरची डाळ आहे, यामध्ये थोडीशी हळद सुद्धा मी टाकलेली आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर हाताने आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो, म्हणून हाताने व्यवस्थित असं पीठ भिजवून घेतलेलं आहे। आणि आता बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीचं हे पीठ आहे। तर आता हे आपल्याला असंच आता तेल वगैरे गरम होईपर्यंत 10-15 मिनिटं आपली अशीच जातात, तर तोपर्यंत पीठ सुद्धा आपलं छान भिजलं जातं। आणि आता हे पीठ आहे ते असंच आपण आता साईडला ठेवून देऊया आणि गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि यामध्ये तेल टाकून घेतले। तर तेल छान गरम होऊ द्यायचं। आणि ही चकली बघा अशा पद्धतीची जी चकली असते, आणि अजून एक बारीक आहे, तर थोडीशी मोठी आहे ती चकली शेवसाठी वापरायची। पण बारीक चकलीची जर शेव केली आपण तर काय होतं की आपण हे जे लाडू करणार आहेत ते कडक होतात, कारण बारीक शेव होते ते कडक होते। आणि अशा पद्धतीने आता चमचा घ्यायचा भरायला, म्हणजे आपल्याला एकटं जरी आपण असेल तर सगळी कामं एका वेळेला करू शकता। बघा तेल सुद्धा छान मस्त कडलेलं आहे। आणि आता यामध्येही गॅस फुल ठेवायचा, फुल गॅसवरतीच आपल्याला ही शेव भाजून घ्यायची। आता शेव यामध्ये टाकल्यानंतर असे बुडबुडे भरपूर येतात, पण परत जशी जशी आपली शेव भाजत जाईल तसे तसे हे बुडबुडे कमी होतात आणि बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली शेव व्यवस्थित भाजलेली आहे। आता का तोपर्यंत काय करायचं, हा शेवगा आहे तो भरून ठेवायचा आणि पलटी करून असे दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी शेव भाजून घ्यायची। आणि शेव जास्त कडक सुद्धा करायची नाही, व्यवस्थित भाजली जाईल, म्हणजे कच्ची राहिली जाणार नाही इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची। आणि कडक झाले तर मग आपले लाडू कडक होतात, पाक जास्त लागला जातो, मग सगळंच बिघडतं। त्यामुळे शेव जास्त कडक नाही करायची। तर अशी बघा ती हाताला अगदी नरम लागते, आणि कच्ची असेल तर ती लगेचच तुटते, ही तुटत पण नाही आणि कडक पण नसते, अशी हे शेव आहे। तर आता तोपर्यंत हा दुसरा शेवगा आपण भरून ठेवलेला होता तो पण यामध्ये टाकून घ्यायचं। आणि टाकून झालं की तो लगेचच असा भरून साईडला ठेवून द्यायचा, म्हणजे आपण नंतर शेव चुरायला घेतली तर आपली शेव पण चुरून होते। तिन्ही कामं तुम्ही एका वेळेला अशा पद्धतीने केली तर होतात। तर पलटून अशा पद्धतीने दोन्ही बाजूने हे भाजू द्यायची। गॅस पूर्ण मोठा ठेवायचा, मी कुठेही गॅस कमी केलेला नाही। आणि तोपर्यंत आता ही शेव आहे ते चुरून घ्यायची व्यवस्थित अशी। आता थोडी हलकी गरम आहे जास्त, आणि पूर्ण थंड होऊ दिली तर मग नंतर चुरायला जास्त वेळ जातो, त्यामुळे थोडीशी गरम आहे तोपर्यंतच आपण ही शेव पण चुरून घ्यायची आहे। त्याचबरोबर ही कढईतली शेव त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे, ती सुद्धा जास्त भाजली जाऊ नये, नाहीतर कडक झाली तर मग लाडू आपले कडक होतात। तर काही जण हे मिक्सरला सुद्धा बारीक करतात, पण हाताने सुद्धा शेव चुरून होते। मिक्सरला मग ती जास्तच बारीक होते, जर शेव चुकून एखादा घाणा आपला कडक झाला तर तो फक्त तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता, पण नरम ही आहे तोपर्यंत तुम्ही जर हाताने चुरली तर व्यवस्थित शेव चुरली जाते। तर अशा पद्धतीने मी हे सगळं शेव बनवून घेत आहे। आता थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतर मग यामध्ये हे
शेवगा आहे तो आपण शेव पाडून घ्यायची। तर अशा पद्धतीने पूर्ण शेव माझी पाडून झालेली आहे। तेल पण एवढं शिल्लक राहिलेलं होतं, म्हटलं आता ह्या तेलात आता कसं कडलेलं तेल आपण जास्त दिवस खात नाही, तर ते संपवण्यासाठी म्हटलं आपण यामध्ये तिखट शेव थोडी म्हणजे मिठाची शेव जी करतो आपण ती करायची। तर अजून थोडंसं मी यामध्ये पीठ घेतलं आणि त्यामध्ये मीठ टाकलं। आता मिरची पावडर नव्हती माझ्याकडे, असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि हे पण पीठ मळून घेतलं आणि चकली बदलली, शेवग्याची बारीक चकली असते ती घेतली आणि त्याच्या मदतीने बारीक शेव पण बनवून घेतलेली आहे। बारीक शेवला बारीकच चकली यूज करायची, म्हणजे ती शेव बारीक शेव असते ती कडक राहते। तर ही शेव पण बनवून झालेली आहे। आता गॅस कडे मी साईडला ठेवून दिले। आता पाक बनवून घ्यायचा आहे। त्या अगोदर म्हटलं थोडंसं किचन ओट्यावरती जो पसारा झालाय, पीठ वगैरे शेव जे काय तेलाचं वगैरे तेलकट झालंय ते आधी थोडंसं पुसून घेऊया, म्हणजे आपल्याला नंतर पाक करायला किंवा लाडू बनवायला तिथं बरं वाटेल। तर आता बघा, आपण ज्या भांड्याने पीठ घेतलं होतं त्याच भांड्याने मी साखर घेतलेली आहे मोजून। तर 2 पातेले पीठ होतं, तर 1 पातेले एवढं आपल्याला इथं मी साखर यूज केले। अजून थोडी वरून मी परत टाकलेले, किंवा तुम्ही 1.5 पातेलं सुद्धा साखर घेऊ शकता आणि पाणी 1 ग्लास एवढं टाकलेलं आहे, म्हणजे साखर व्यवस्थित भिजेल एवढं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे। पण मला वाटलं की आता निम्म्याबरोबर निम्म घेतली साखर तर थोडंसं कमी गोड होतात लाडू, त्यासाठी अजून थोडीशी साखर मी वरून टाकलेली आहे। म्हणजे ही टाकायची असेल तर लगेचच टाका, नाहीतर पाक शिजत आल्यानंतर टाकू नका। तर आता तोपर्यंत पाक बनतोय तोपर्यंत वेलची पावडर सुद्धा बनवून घ्यायची होती। तर आता मी ही असेच बारीक करून घेतली, तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता। थोडीशी यामध्ये साखर टाकली तर ही जी वेलचीची पूड आहे ती पटकन होते। तोपर्यंत पाकाला पण असं आपलं लक्ष ठेवायचं आहे, ते हलवत राहायचं आहे। आणि ही बारीक केलेली वेलची पूड सुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये तुम्हाला मनुके वगैरे असतील तुमच्याकडे तर टाकून घ्या। आता माझ्याकडचे मनुके संपलेले होते आणि मला काजू बदाम यामध्ये टाकलेले आवडत नाहीत, फक्त मनुके आवडतात, पण ते नव्हतं म्हणून मी काळे मनुके होते, पण जे आपले नेहमीचे रेग्युलरचे पिवळे मनुके असतात ते संपल्यामुळे मी त्यामध्ये टाकलं नव्हतं, फक्त वेलची पावडर टाकलेली। आणि आता हा पाक चेक करून बघायचा आहे। तर बघा, आता सुरुवातीला पाण्यात टाकल्यावर हा पूर्ण विरघळतोय, तर आपल्याला अजून शिजवून घ्यायचं आहे 5-10 मिनटं। परत शिजू दिल्यानंतर असं चेक करून राहायचं। आता बघा, हा पाण्यामध्ये विरघळत नाही, बराच वेळ ही असंच यामध्ये ते तरंगतंय, तर म्हणजे समजायचं आपलं पाक झालेलं आहे। अजून 1-2-4 मिनिट मी त्याला तसं शिजू दिलं, नंतर गॅस बंद करून घेतलेला आहे। आणि हा पाक यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आपण जास्त गोळीबंद सुद्धा पाक केलेला नव्हता किंवा जास्त कच्चा सुद्धा नव्हता, म्हणजे काय होतं की लाडू जे आहेत जास्त गोळीबंद पाक केला की त्याची साखर लगेचच बनते आणि आपल्याला खूप पटापट लाडू बांधावे लागतात। आणि मदतीला कोण नसेल तर एकटीने जर तुम्ही लाडू बांधत असाल तर मग लाडू बांधायला वेळ जातो आणि मग ते आपलं मिश्रण आहे ते पूर्ण कोरडं होऊन जातं। मग आपल्याला ते परत गरम करा किंवा गरम पाणी हे सगळं करण्यापेक्षा पाक थोडासा अलीकडचा ठेवायचा, एकदम गोळीबंद असतो तेवढा पण नाही ठेवायचा, अगदी 5 मिनटं त्याच्या अलीकडचं ठेवलं तर लाडू छान होतात। झाकून ठेवायचं थोडंसं मुरण्यासाठी, त्याच्याकडे लक्ष ठेवायचं तसंच, आणि थोडंसं गरम आहे तोपर्यंतच लाडू बांधायला घ्यायचे। तर तेवढा सगळा पाक यामध्ये बसलेला आहे। पाक थोडा थोडा टाकून घ्यायचा, म्हणजे अंदाज येतो आपल्याला किती म्हणजे जास्त पाक होत नाहीत, मग आपले लाडूसुद्धा बिघडत नाहीत। तर आता तुम्हाला जेवढे लाडू बांधायचे आहेत बारीक मोठ्या साईजचे तसे तुम्ही बांधून घेऊ शकता। आणि गरम गरम असं वरचंच मिश्रण आपल्याला हाताने घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे काय होतं की खालचं मिश्रण आपल्याला लगेचच थंड होत नाही आणि शेवटपर्यंत लाडू आपल्याला व्यवस्थित असे बांधता येतात, एकटीने जरी बांधले तरी होतात। तर आता एवढ्याचे 40 ते 42 लाडू झालते आणि ते मी एकटीने शेवटपर्यंत बांधलेले होते, तरीसुद्धा ते शेवटच्या लाडूपर्यंत लाडू आपला बांधता आला, कुठेही पाणी गरम करा किंवा हे मिश्रण परत गरम करायला लागलेलं नाही। आणि आता हे भांडी पाण्याखाली ठेवून देते, म्हणजे भिजल्यानंतर घासायला येतील। तर मस्त असे लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्ही शेवचे लाडू कसे करता हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर आता गौरी गणपतीसाठी तुम्ही पण वेगवेगळ्या पद्धतीचे लाडू वगैरे करणार असतील तर अशा पद्धतीचे लाडू सुद्धा ट्राय करू शकता।
तर नंतर भेटूया मस्त अशा उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून एखादी वेगळी रेसिपी घेऊन.